मला जिथे नागपूरकर खातात संत्रा बर्फी तिथे खायची पाहिजे. आता इथे डिबेट आहे, ठीक आहे. पाणी पाहिजे का? माझं पोट बोलतंय की नाही, पण हा जो रोटीचा प्रकार आहे मी कुठेच खाल्लेला नाही. तर चुकीचा प्रश्न आहे, पण तूप मिळेल का? हा, आता म्हणजे नागपूरकर राहिलेलाच नाही हालचाल असं आपण म्हणू शकतो. मी नाही म्हटलं, मी म्हटलं. वा म्हणजे घ्यायचं होतं, आवाजही बदलायला लागलाय माझा. मला वाटतं तुझ्या डोळ्यातनं पाणी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त. जी मी तुम्हाला म्हणलं होतं की विदर्भावरती अजिबात अन्याय होऊन देणार नाही, आणि म्हणूनच महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेले आहे नागपूरला. तर नागपूरचं इंटरेस्टिंग आणि झणझणीत फूड कल्चर दाखवण्यासाठी आपल्यासोबत येत आहे अस्सल नागपूरकर आणि कॉन्टेंट क्रिएटर रौनक भाई. स्वागत आहे. थँक्यू नागपूरला आल्याबद्दल. आणि सुकीर्त बोलला की मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, जे मी आहे, पण मी नोकरी पण करतो लिंक्डइनला. पण डोंट वरी, मी सुट्टी घेतली ऑफिशियली. तर जर ऑफिशियल लोक बघत असतील तर ऑफिशियल सुट्टीवर आहे, ठीक आहे. बरं, बाय द वे लिंक्डइन म्हणल्यावरती खूप सारे लोक कमेंट्स करतील की जॉब, आम्हाला जॉब द्या, आम्हाला जॉब द्या. जॉब मी तिकडे जॉब करतो, तुम्हाला कशी जॉब देऊ मी, पण ठीक आहे. नागपूरला आल्याच मला असं ते रस्सा पोहे खायचे पहिले. तर्री पोहे, सॉरी तर्री पोहे, रस्सा पोहे, तर्री पोहे म्हणतात. बरं. आपण मग जाऊया ना आपल्या आयकॉनिक स्पॉटला, रामजी शामजी पोहेवाले. हो, हे पण मी खूप ऐकलंय. खूप ऐकलंय ना, तर तिथे जाऊया चला. येस, तर पहिल्यांदाच मला तर्री पोहे येऊन खायचे होते नागपूरला, पण पोपट झाला आपला, बंद पोपट झाला. आता काय म्हणणार, म्हणजे युजली ही जागा चालू असते आणि खूप लोक असतात इकडे. बरोबर. पण आज आय थिंक आपला लक. आम्ही शेजारी विचारलं तर काय ते घरी इमर्जन्सी म्हणून 3-4 दिवस बंद राहणार आहे आपल्याला समजलंय. त्यामुळे मला असं वाटतं की विदाऊट रामजी शामजीच मला पुण्याला परत जावं लागेल. पण आय थिंक हे दाखवायला पाहिजे म्हणून आपण दाखवलेलं आहे. हा, म्हणजे इथे आलं नाही तर नागपूर ट्रिपच कम्प्लीट होणार नाही आपली, त्यामुळे इथे यायला पाहिजे. मला असं वाटतं की आता रस्सा पोहे नाही, मला काय अजून काय खास खासियत इथल्या आपल्याला काय खाता येईल मग आपल्याला? ऑल्टरनेटिव्ह टू दिस आपण खाऊ शकतो मे बी पाटोडी, जिल्हा पाटोडी म्हणून एक आहे. बरं, ती आपण ट्राय करू शकतो. नक्कीच. तर्री पोह्याची निराशा झाली, पण मला असं वाटतं की सांबारवडी दिसते इथे. हो, पण अशा रस्त्यावरतीच आहे काही? रस्त्यावर तिथे हा जिल्हा ऑफिस आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिस आहे. तर आधी हे लोक आत असायचे, पण आता ऑफिस मोठा झाला, रोड मोठा केला, तर यांना बाहेर आता जागा दिलेली. ओके. तर इथे मल्टिपल स्टॉप, लाईक 6-7 आहे. आपण एकाकडे जाऊ जो फ्रेंडली आहे, जरा कॅमेरा फ्रेंडली, त्याच्याकडे जाऊया. यस, तर ठीक आहे. आता कढी सोबत पण मिळते. कढी सोबत आणि तर्री के साथ भी मिलेगा ना? मिक्स करके मिलेगा. और सिर्फ कढी चाहिए रहेगा तो? वो भी जैसा आप बोलेंगे वैसा. तो एक कढी बरोबर आणि मग एक तसा घेऊ. चालेल. तर नागपुरात एक गोष्ट नक्की आहे, जसं आता आपण जेव्हा गुजरातला जातो किंवा कुठे जातो तर त्याच्यावर चीज मेयो टाकत असतात. नागपूरला प्रत्येक गोष्टीवर तर्री टाकणार. अच्छा, मग पोह्यावरती आहे आणि याच्यावरती सुद्धा. समोस्यावर, पोह्यावर, आलू बोंड्यावर तर्री असण्याचं कारण काय? तर वन ऑफ द रिझन्स इज, सायंटिफिक रिझन्स इज की नागपूर इज अ प्लेस जिकडे गरमी खूप असते, उष्ण क्लायमेट. दॅट इज वाय गरम तिखट का खातात, सो दॅट घाम आल्यावर, घाम इज अ मेकॅनिझम की तुमची बॉडी कूल डाऊन होते. त्यामुळे तिखट तर्री हे खातात. तर त्याच्यात डिफरन्स आहे. जसं रस्सा इज द ग्रेव्ही दॅट यू हॅव, म्हणजे ग्रेव्ही असते, आणि तर्री इज जे वरचं तेल असतं, तवंग असते जी, बरोबर, दॅट इज तर्री. ओके. सो वी युजली. आणि याच्यामध्ये काय आत आता हे कोथिंबीर आहे का? सारण आहे तर कोथिंबीर आणि हे दिसतंय मटार आहे. मटार, कोथिंबीर आणि बेसन जरासं. ओके. आणि वरचं ते सामोसा सारखंच त्याचं हे करेक्ट. आवरण. तर ही जी तुला तर्री जी मिळाली आहे चण्याची, ती चना तर्री आहे, आणि ही कढी आहे साधी आपली. मला असं वाटतं की आलोचना नागपूरला तर सुरुवात तर्रीपासूनच करायला पाहिजे. बिलकुल. पाणी पाहिजे का? ऍक्च्युली ना, खाताना खूप छान वाटतंय. गिळल्यावर जाणवतंय ते, असं जाताना असं जाणवतंय मला. आफ्टर टेस्ट भारी आहे. म्हणजे मी तर म्हणतो थंडीत घाम काढले. हो, उन्हाळ्यात तर काढणारच. म्हणजे आणि चविष्ट खूप आहे, आणि हे खूप खुसखुशीत आहे. हे इन अ वे या इथल्या लोकांचं जेवणच आहे. लाईक लंच किंवा ब्रेकफास्टला तुम्ही या, तुम्ही एक खाल्लं ना, तुम्हाला 4-5 तास भूकच लागले. हे ट्राय करा. छान लागतंय. मला याची किक जास्त बसते.
त्यात गंमत आहे. नागपूरला आल्यावर काय वाटतंय म्हणजे कसं होतं ना बरेचदा हे तर्री सोबत काही पण पोहे किंवा काही खूप तिखट असतं माहिती आहे, पण ते इतकं अडिक्टिव्ह आहे ना की आपण तरी जाऊन खाऊ, नंतर लागेल ना रिग्रेट करू, पण तरी खाऊ. सांबारवडी प्रकार मी खाल्ला होता संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला. छोटीशी होती एवढीशी, पण ही जी आहे ना ही प्रॉपर मोठी आहे. नागपूरमध्ये आल्याला बहुनीच तर्री आणि सांबारवडीनी झालेली आहे. मला असं खूप पाणी प्यावंसं वाटतं, असं काही होत नाहीये. हा म्हणजे चविष्ट आहे जी तर्री आहे ती. करेक्ट करेक्ट. ते खूप मला लोकांनी घाबरून पाठवलं होतं की बापरे नागपूरला म्हणजे प्रत्येक घसाला पाणीच प्यावे लागेल वगैरे असं. सात्विक लोकांसाठी कढी सांबारवडी आहे. ज्यांना असं खायचंय त्यांना तिखट खाल्ला तर काही गोड खाता येईल का? खाऊ ना, संत्रा बर्फी खातो. अरे नागपूरला येऊन संत्रा बर्फी कुठे? हल्दीराम का? किती मेन स्ट्रीम यार. म्हणजे हल्दीरामला जाऊया, हल्दीराम इज लव्ह, पण आपण हल्दीराम आणि हिरा स्वीट्स बरं. दोघांची ट्राय करूया. मला जिथे नागपूरकर खातात संत्रा बर्फी तिथे खायची पाहिजे. आता इथे डिबेट आहे, ठीक आहे. तर आता आपला कम्पॅरिझन करायचं म्हणजे असं भांडण नाहीये, हा. जस्ट कम्पेअरिंग की कुठली संत्रा बर्फी हम्म. जास्ती चांगली आहे. हो माझं पर्सनल आहे हिरा स्वीट्स, बट लेट्स सी. ही पल्पची आहे. नाही, ती साधी माव्याची, ती पल्पची आहे. ही पल्पची आहे. ओके. दुसरी वाटी. पल्प आणि संत्रा असं चावल्यासारखं वाटतं याच्यामध्ये. दोन्हीच्या चवी छानच आहेत. म्हणजे इव्हन ते जे त्यांचे जे ओरिजिनल जरी म्हणतो करेक्ट, माव्याचं माव्याची छान लागते, पण त्यात टेक्स्चर नाहीये. करेक्ट. जी ह्याची जी आहे त्याच्यामध्ये टेक्स्चर येतं. म्हणजे तुम्हाला चावताना असं जाणवतं की मी संत्र चावतो संत्रा चालतं. आणि त्याने जास्त गंमत येते. करेक्ट. फर्स्ट ब्रांच असं काही नव्हतं. ओके. ते घरात बनवायचे आणि लिटरली सायकलवर निघून ते ऑरेंज बर्फी आणि हे जो सोन रोल आहे आपलं बरोबर. ते विकायचं. करेक्ट. हळूहळू दे स्टार्टेड ऑब्विसली पीपल स्टार्टेड नोटिसिंग इन एव्हरीथिंग हॅपन. तर आमचे कस्टमर जेव्हा येतात आणि ते सांगतात की आम्हाला हल्दीरामला जायचं होतं किंवा कुठे जायचं होतं, तर रिक्षावाल्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला बर्फी घ्यायची तर हिरा स्वीट. सो आय बिलीव्ह दॅट्स अ बिगेस्ट विन. नक्कीच नक्कीच. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते बऱ्याच वेळा काय असतं खूप रवाळा असं ते डालडा टाईप असं वाटतं. तसं नाही वाटत ते. हो. खूप फ्रेश ते वाटतंय. चलो तर आता हिरा मधली मला खरं सांगायचं तर खरंच आवडली आहे ऑरेंज बर्फी. म्हणजे तो समोर होता म्हणून मी नाही म्हणलं. तर जी पल्पवाली आहे ती खूपच छान फ्रेश आहे. पण परत आपण कम्पेअर करून बघूयात. आता हल्दीरामची आपण सेम घेऊयात आणि ती खाऊन बघूयात आणि दोन्ही समोरासमोर आपण ठेवून खाऊन बघूयात आणि बघूयात की कुठली जास्त चांगली वाटते. आमचं रेकमेंडेशन कुठलं आहे. चालेल. तर हल्दीराम आणि हिरा यांचा कम्पॅरिझन ते मला एकदम क्रांतिवीर बनला नाना पाटेकरचा डायलॉग आठवतोय. ये हिंदू का खून या मुस्लिम का, इसमें से बता हिंदू का. पण नाही, इथे कळतंय की हल्दीरामची कुठली आणि हिराची कुठली. तर हिराची तर थोडीशी येलोइश आहे. बरोबर. आणि हा कम्प्लिटली ऑरेंज कलर आहे. करेक्ट. आणि मावा म्हणजे ऑरेंज ज्यूस घातलेली बर्फी आणि ऑरेंजचा पल्प घातलेली बर्फी. तर मला वाटतं आपण ट्राय करूयात. चालेल, चालेल. तू पण ट्राय कर आणि तू तुझ्या मतावर ठाम आहेस का ते सांग. पल्पमुळे खूप डिफरन्स टेस्ट मध्ये. हा कसा तो नागपूरसाठी हा एकदम मेगा कम्पॅरिझन. जसं बाहेर करतात ना KFC वर्सेस मॅकडॉनल्ड्स, तर नागपूरसाठी हिरा स्वीट्स आणि हल्दीराम. आता आपण हल्दीरामची खाऊन बघूया. म्हणजे मला तर संत्रा वाटतच नाही आहे. लाईक मला वाटलं होतं की जरा बरं असेल. ऍव्हरेज पण नाही ऑरेंज पण नाही. म्हणजे ऑरेंजचा मला फ्लेवरच नाही येतो, म्हणजे खूप कमी. आणि नुसतं गोड लागतंय सगळं. नुसतं गोड आहे. तेच बरोबर. किती गोड करून त्यांनी ठेवलंय. ही कित्येक पट्टीने भारी आहे आणि मजा येते खाताना. आणि ऑरेंज बर्फी खाल्ल्यासारखं वाटतं. म्हणजे ही हल्दीरामची व्हिज्युअली खूप ऑरेंज आहे, पण टेस्ट वाईज नॉट ऑरेंज. फक्त व्हिज्युअलीच ऑरेंज आहे. त्यामुळे हे कळतं की पूर्णपणे कलर वापरलाय त्याच्यामध्ये. आणि परत तेच आहे की जेव्हा अस्सल गोष्टी वापरत नाहीत तर ते मारा करायला आपल्याला गोड करावी लागते. हो बरोबर. तसं सोलकडीला चव नसतं की कसं मिरची मारतात खूप. तर तोच प्रकार आहे हा जरासा. त्यामुळे मी अजिबात रेकमेंड करणार नाही. सॉरी, हिरा बेस्ट. खरं तर सॉरी पण नाही, खरंच मी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी इथे. आता पण माव्याची खाऊन बघू. माव्याची ऑरेंज टेस्ट आहे त्याला. ऑरेंज टेस्ट आहे. मावा ऑरेंज दोन्ही टेस्ट बरोबर इक्वली येतात. मला पेढ्यासारखं वाटतं. अरे वेगळंच आहे काहीतरी. बरं नागपूर वगैरे बोलतोय बरं का. तुम्ही म्हणाल की
पुणेकर जरा सारे बायस असेल पण नागपूरकर बोलतात नाही हे परत हे गोडच आहे नुसतं गोडच आहे, फक्त त्यात गोड, संत्र्याचं काही नाही. काही नाही आहे. म्हणजे तुम्ही पेढा खा किंवा हे खा सिमिलरच आहे, काही असं डिफरन्स मला असं वाटतं की या दोन्ही बर्फ्यांना संत्रा फक्त दाखवलंय हे दाखवलंय. बघा संत्र बघा तो लेवर आहे फक्त येतात. म्हणजे हल्दीरामचे बाकी प्रोडक्ट्स खूप मस्त आहे, पण बर्फी ठीक आहे मला नागपूरमधनं काढतील वगैरे काय मला माहित नाही, बट तुला पण तू म्हणला असं की जे खरं ते खरं आहे आणि खरं आहे, तिला पण हो. नागपूर खरंच आहे बरोबर. आणि हे आमचं रेकमेंडेशन आहे. तुम्ही तुमचं काम तुमचं मला सांगू शकता कमेंट्स मध्ये स्वतः टेस्ट करून, पण तुमच्या समोर दोन्ही शॉप मधनं आम्ही घेतलेलं आहे, बाहेरून खाल्लेलं आहे. तर हिरा मला खूप आवडलाय. हिरा बेस्ट. त्यामुळे संत्रा बर्फी घ्यायची असेल नागपूरमध्ये खायची असेल हिरा हिरा आहे सदा केली आहे. एक देतो ना गुलगुला. येस तर हाच गुलगुला. गुलगुला तर या हॉटेलचं नाव पण गुलगुलाच आहे आणि इथे मिळतो पण गुलगुलाच, बाकी मिळतं बट हा फेमस आहे. ओके बन सारखं आहे हे, मी पहिल्यांदाच खातो ह्या प्रकार आयुष्यात. हा मैदा मैदा आहे, हो साखर आणि मैदा साखर आणि त्याला तळलेलं असतं. माइल्ड आहे. मला असं वाटतं चहा किंवा कॉफी चहा तर युजली चहा कॉफी सोबत खातात, चहा कॉफी दूध किंवा काही सोबत. तर गुलगुला युजली युपी साईडला बरंच खातात. तर हा जो गुलगुला इकडे आलेला आहे युपी वरनं जे मायग्रंट्स त्यावेळेला आलेले होते जुन्या काळात, तर त्यांनीच एक आणलेलं आहे इकडे. बरं. त्यामुळे खूप जागी नाही मिळत, इकडे मेजरली मिळतो. ऍक्च्युली मँगलोर बन नावाचा प्रकार मिळतो कर्नाटकात. करेक्ट करेक्ट तशीच सिमिलर पद्धत सिमिलर तसंच आहे. Similar. गार असल्यामुळे एवढी मजा नाही येते. मी गरम असल्यावर खूप छान वाटेल आणि काहीच गोड नाहीये, खूप माइल्ड आहे. ओके नवीन प्रकार खाल्ला. ओके मला असं वाटतं की हे चहा किंवा याच्यासोबतच थोडं नुसतं खाल्लं तर थोडं ड्राय आहे. ड्राय ड्राय थोडासा. जरा संध्याकाळची वेळ आहे, जरा तरतरीसाठी चहा गरजेचा आहे. गरज आहे. तर कुठे आपण चहा पिऊ शकतो? आपण कॅफे जॉनला जाऊया. जुनी जागा आहे, बर तर सगळे जे जुने ओल्ड लोक आहेत हा. त्यांना खूप आवडते. तर आपण पण नाव कॅफे आणि तिथे मिळतो चहा का तिथे? जॉन वॉन वाटेल की असं जॉन जॉन इब्राहिम वगैरे काही नाही आहे. चहा मिळतो तिकडे. बघ कॅफे जॉन एकदम असं फॅन्सी नाव वाटतं. नाव कॅफे जॉन आहे, एकदम इराणी टाईप इराणी type. जुन्या इराणी असतात, पण आधीपासूनच कॅफे जॉन असं नाव आहे का? कॅफे जॉन हा कसलं कारण कॅफे जॉन म्हटल्यावर मी वेगळंच इमॅजिन केलं होतं आणि म्हणजे आल्यावर असं वेगळंच आहे. मॉडर्न फॅन्सी कॅफे. हा, असं fancy. बेसिकली इकडे कसं वर्किंग एरिया आहे हा, म्हणजे मिल होते आसपास आणि खूप काही होतं, त्यामुळे एक जागा जिकडे चहा मिळेल आणि स्नॅक्स मिळतील तशी ही जागा आहे. म्हणजे ही जागा कशी आहे ना, म्हणजे आता म्हणजे मी ट्रॅव्हल करत असतो पण नागपूरचंच आहे मी. इकडे आम्ही खूप कमी येतो बिकॉज आता ऑप्शन्स खूप झाले चहाचे हे. पण जे इथले ओल्ड रेसिडेंट्स आहेत ते म्हणतात की कॅफे जॉन पे चाय आहे आणि ते सगळं त्यांचं असतं आणि इझिली आता येत नाही आम्ही. जसं गुडलक गुडलक आहे तशा त्याचं, पद्धतीचं. तसं. पण गुडलक कसं आहे, गुडलक इज लाईक पुण्याचं मोस्ट लोकांना माहिती हा, हा. आहे, इकडे तसं नाही. तसं नाही, फक्त जुन्याच लोकांना माहिती हा. आहे. चहा बघूयात आणि सांगूयात कसा आहे. छान आहे रे चहा. छान आहे आणि मिल्की आहे थोडासा. हा आणि बाकी असं काही वेलची किंवा काय आलं वगैरे असं काही नाही, असं एकदम चहा सारखा असतो ना, एकदम नो नॉनसेन्स चहा तसा आहे. मस्त चव आहे. आपण असंच आहे. घरामध्ये दूध भरपूर घालून बनवतात ना तशा पद्धतीचं आहे. मस्त तसं चहा आहे. जुलियन आणि मला काय वाटतं म्हणजे पर्सनल आहे, ग्लासच्या मुळे मला चहा आवडेल की नाही आवडेल त्याच्यावर डिपेंड करतं. हा. एक तो आपला जो मुंबई कटिंग ग्लास आहे तो, हो. आणि हा हा. बाकी तो जर वेगळ्या ग्लासात मला दिला तर मला नाही आवडणार नाही चहा, आवडणार. किती चांगला असेल ते परसेप्शन. आय डोंट नो काय. पण मला पण हा ग्लासात जास्त आवडतो. हा, आम्ही गुलगुला खाल्ल्यानंतर तो थोडासा बांधून आणलेला होता. इथे गरज आहे. हा. सुक्री तर बोललाच होता की गुलगुला चहा किंवा सोबत खाल्ला पाहिजे, तर बुडवून खाऊया बेटर. तेव्हा थोडं ड्राय वाटत होता पण आता बुडवून छान लागतं. तर नागपूरच्या अजून काय खासियत आहे जी आपल्याला खाता येईल? एक जागा जिथे आपण जाणार आहे आता, ओके विच इज कॉल्ड ताज मटका रोटी. बरं. त्याची मटका रोटी खूप फेमस आहे. एक पातोडी एक पातोडी, सावजी पनीर. सावजी पण आहे का? अच्छा, सावजी पनीर, पनीर आहे का? मग सावजी आपण दुसरं करतोय ना. सावजी करतोय. इथे शेवभाजी घेऊयात किंवा रस्सा पातळ? शेवभाजी आणि परस पातळी दोन्ही घेऊ. हा, दोन्ही घेऊन. येस तर जोरदार रंग बघून जरा थोडी भीती वाटतेय. बट ताज मटका रोटी जी जागा आहे
तर त्याच्यातलं जे मटका रोटी हा प्रकार आहे हम्म. हा मला पर्सनली खूप आवडतो आणि नागपूरला कोणी आलं की तू घेऊन जातोस तर मी घेऊन जातो त्यांना. बर. तर कारण रोटी तर खूप टेम्पटिंग दिसतीये खूपच आणि आणि ही आहे पातोडी पातोडी रस्सा. पातोडी रस्सा. तर आपण जी आधी खाल्लेली हम्म. ती पण पाटोडीच बोलतात त्याला, पण ती सांबार वडी. सांबार वडी आहे आणि दिस इज ही बेसनाची बेसनाची आहे, ही शेवभाजी आहे. शेवभाजी. वा. तर इकडे कसं आहे, जसं आपण आता जेव्हा बाहेर जातो, थँक्यू, आपण जेव्हा बाहेर जातो तर युजली व्हेजिटेरियन्स पनीर खातात, करेक्ट. पण इकडे आलो की पाटोडी किंवा पाटोडी. शेवभाजी. ओके. पनीर पण आहे मेन्यू मध्ये, पण लोक पण लोक पनीर नाही नाही खात. अच्छा. आणि मटका रोटी हा प्रकार म्हणजे याचं असं आहे की इट इज रुमाली रोटीची बहीण असं म्हणतात अच्छा. त्याला. ओके. बट रुमाली रोटी असते मैद्याची, ओके. ही गव्हाची आहे. ही गव्हाची आहे, प्युअर गव्हाची आहे, केवढी लाईट वेट आहे. खूप लाईट आहे आणि ती खायला पण तेवढीच लाईट आहे. ओके. तर वा, एक्साइटेड खूपच. खूपच होणे आणि हलकं जातं. जसं आता ही भाजी आणि हे मसाला खूप हेवी आहे, तर हे थोडं बॅलन्स करतं. चला तर आपण खाऊन बघूयात. आणि खरंच म्हणजे ही इतकी लाईट वेट आहे ना, हातात म्हणजे काही जाणवतच नाहीये. तर वा. पेपर डोसा कसा असतो. हा, करेक्ट. आधी पाटोडी रस्साच घेऊयात. फार तिखट नाही रे. नाही जर रंगत असा आहे, हा, वेगळा सुरेख मसाला आहे. हा काय सावजी मसाला म्हणतात तो हाच आहे का नाही? हा वेगळा आहे. हा वेगळा, हा थोडा मसालेदार आहे. म्हणजे दिस इज नॉट कोर सावजी, हम्म. पण आहे थोडाफार गरम मसाला पण extra असतो. जो आता मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे खाल्लाय ना पाटोडी रस्सा, हा, त्याचा मसाला कम्प्लीट वेगळा होता. करेक्ट. आणि मग तो थोडस वाळलं खोबरं आणि असं सगळं वाटण त्याचं जे आहे बरोबर. ते तसं शेंगदाणा असं, हा, आणि हे कम्प्लिटली वेगळं आहे. वेगळं आहे. आणि हे तू बघशील, जर ऑब्झर्व करशील तर जिभेवर तुला तिखट लागेल, हा, आत एकदम असं नाही जाणवत नाही होत. खाताना. आणि तेच ही जशी, बिकॉज ही गव्हाची पोळी आणि खूप लाईट वेट आहे, हम्म, हम्म. तर या 2-3 पण तू खाऊ शकतो शकतो. इझिली आणि यू कॅन फील लाईट नंतर. पण तेव्हा ते मटक्यावर जेव्हा टाकलं तेव्हा ती एवढी मोठी होती, हा, मला वाटलं की अरे बापरे 1/2 करावी का, पण काहीच नाही. म्हणजे ही काहीच नाही. आणि घासात संपेल अशी आहे. हे कसं आहे, जसं आता बाहेर आलो की युजली आपण रस्सा, ग्रेव्ही, तर्री आणि हे भाज्यांसोबत खातो, पण लोक याला आमरस सोबत, आंब्याच्या रसासोबतही खातात. हो, जाऊ शकते ही. आणि जेव्हा ही क्रिस्पी होते ना, तेव्हा ती चहा सोबत पण खूप चांगली हा. लागते. तर आणि ही रुमाली रोटी नाहीये पाहिजे. म्हणजे हा जो रोटीचा प्रकार आहे मी कुठेच खाल्लेला नाहीये. म्हणजे हा फक्त इथे मिळतो तेच नागपूरला. म्हणते. त्याला मटका रोटी म्हणतात, लंबी रोटी म्हणतात, हम्म. मांड्या म्हणतात, बरं. वेगवेगळ्या नाव आहेत. हा, बेळगावी मांडे साधारण पण ते गोड असतात. गोड असतात. आणि मी युजली, म्हणजे लोक म्हणतात ना नागपुरात काय खायचं, हम्म. लोक म्हणतात तर्री पोहा खाल्लं हम्म. आणि सावजी खाल्लं. पण ही एक गोष्ट जी कोट अँड कोट जो आपण म्हणतो अंडररेटेड आहे, अंडररेटेड. हा, पण आय थिंक मी स्वतःला खूप प्रमोट करतो म्हणून. नाही, नक्कीच. आपण जर तुम्ही नागपूरला आलात आणि मटका रोटी तुम्ही खाच आणि त्यासोबत हे जे आहे पाटोडी रस्सा आणि शेवभाजी, परफेक्ट कॉम्प्लिमेंट करते. आणि मुळात गंमत आहे, मला तर असं वाटतं की ही नुसती सुद्धा खाता येईल. हो, हो, इतकी- बिलकुल. इतकी छान आहे ती. सुरेख. खूप लोक नुसती पण खातात, त्यांना आवडते खायला. खरंच खरंच खूप म्हणजे खायला. युजली कसं आहे, इकडे मेजरली लोक रोटीसाठी येतात, हम्म, तर देअर मेन थिंग इज रोटी, म्हणून ते भाजी खूप तिखट नाही करत. हम्म. पण जर स्पेशली बोलाल की अरे सावजी चाहिए, तिखट चाहिए, मग ते करतात. ऍक्च्युली जनरली लोक भाजी खाण्यासाठी जातात, इथे रोटी खाण्यासाठी येतात. आणि भाजी दुय्यम आहे आणि रोटी महत्वाची आहे. हे उलट आहे. उलट पहिल्यांदा आहे, उलट आहे. वा, मटका रोटीनी मजा आली आहे. मग आता पुढे एक सावजी राहिले, त्याशिवाय आपण म्हणजे हा भाग संपवू नाही शकत. म्हणजे खूप जास्त हेवी तर होऊन जाईल, पण इतकं टेस्टी असतं की खावं तर लागेलच. येस. सावजीसाठी जात बघा तुम्ही, म्हणजे एवढं खाऊन परत पुन्हा आम्ही सावजी खातोय, इतकं आमच्या पोटावरती आम्ही अन्याय करतोय. तुम्हाला फक्त एक छोटं काम करायचं आहे, तर म्हणजे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचे जे नागपूर किंवा विदर्भ प्रेमी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि रोनक रामटेके हा जो याचं इन्स्टा पेज आहे ते सुद्धा नक्की फॉलो करा. आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तसे असतात, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. चलो सावजी. वाटतच नाही आतमध्ये काही. आतमध्ये असं काही असेल तर चायनीजची गाडी पण बाहेर काहीतरी बोर्ड असतात, इथे ते पण नाही. बोर्ड पण फक्त नाही. पत्राचे. बोर्ड पण नाही, म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असं आहे. आता याच्यामध्ये सावजी ही वेगळं काय असतो, म्हणजे मसाला घातलेली भाजी असंच असतं ना, सावजी मसाला घातलेली. सावजी मसाला, एव्हरीथिंग दॅट यू हॅव त्याच्यात सावजी आहे. जसं आता चिकन सावजी रस्सा ओके. किंवा पनीर पण सावजी, पनीर सावजी असेल, पनीर सावजी. हा, ओके. तर शेवभाजी आहे. व्हेज सावजी मध्ये काय असतं? पनीर सावजी आणि
फणस सावजी. बाकी पाटोडी शेवभाजी पण आहे ना, सावजी चिकन करू शकतो रस्सा. तर तुम्ही लोक आता पुण्यावरनं आले, थोडं पुण्याची आठवण येत असेल ना, हा, मी तुम्हाला पुणे देतो. फक्त पुढे नाही तर गणेशोत्सवाची सुद्धा आठवण आली. हे बघ. हा, भाकर जरा जास्तच मोठी. खरं चुकीचा प्रश्न आहे, पण तूप मिळेल का? हा, तूप मिळेल का? तूप मिळेल का? आहे, मला वाटलं की तुच्छ कर तूप येतं तर भाकरी. भाकरीचं साईज बघा. हा, हे आहे सावजी. इतकं नुसतं ऐकून आहे सावजी, पण मी फार म्हणजे विचार केला नाही सावजी या गोष्टीचा, कारण मला असं वाटायचं की व्हेज मिळतच नाही काही सावजी, पण मिळालेलं आहे पनीर. मिळालं. म्हणजे बेसिकली याचा मेन हे आहे की ग्रेव्ही ऑलमोस्ट सेमच आहे, राईट. फक्त ते Right. पनीर चिकन वेगळं आहे. पण तरी तू चिकन खाऊन सांगू शकतोस, बिलकुल. कारण जे प्रेक्षक आहेत त्यांना एक फार कवळवळा असतो. जाऊन तू सावजी आणि नॉनव्हेज नाही खाल्लं, खाल्लं. पनीर काय खाल्लं सावजीतलं असं लोक म्हणायला नको, म्हणून तसं- चिकन सुद्धा घेतलेलं आहे. हे बघा आता याच्यावर ही जी असतं ना, ही तर्री असते जी आणि सावजी म्हणजे असतो मसाला, बरोबर? मसाला सावजी जे मसाला. सावजी म्हणतात की त्या सावजीच्या मसाल्यामध्ये, आणि तो खास त्याची काय अशी एक सेट हे आहे, म्हणजे रेसिपी आहे का प्रत्येकाचा तो वेगळा असतो? म्हणजे मोस्टली बेस इज ऑलवेज सेम, हम्म. एक रेसिपी आहे त्याची. पण काही काही लोक मग त्याच्यात थोडंसं एक्स्ट्रा काही गरम मसाला टाकतील किंवा ओके, काय ओके. व्हेरी करतं, पण बेस सेम असते. त्यामुळे सावजीची टेस्ट जी आहे ही साधारण कमी जास्त सेमच लागणार सगळीकडे. Correct, correct. म्हणजे काही लोक आता बनवताना तेल जास्त टाकतील, काही लोक मसाला जास्त टाकतील, ते डिपेंड करतं. बरं, मग हे जे आहे शंकर ते सावजीतलं म्हणजे सगळ्यात वेल नोन आणि वन ऑफ द पॉप्युलर आहे नागपुरात. ओके. कारण मी बघितल्यावरती सगळ्यात जास्त रेटिंग सेलच होते, हो. आणि ज्या लोकांनी नागपूर मधल्या रेकमेंड केलं ते इथेच या म्हणून इकडेच. सांग. तर वाव, आयुष्य अरे हे तर म्हणजे हा कम्प्लीट. अरे म्हणजे जे डाएट वाले लोक आहेत ना, नो आय एम व्हीगन किंवा काय, ते त्यांनी आलं पण नाही पाहिजे. म्हणजे त्यांच्या बघून वाढतो रे Calories बघून. माझं पोट बोलतंय की नाही, पण करू एकदाच खातो ना आम्ही, रेग्युलर थोडी खातो. थ्रिल आहे हे. म्हणजे लोकांना काय वाटतं की नागपूरचे लोक रोज सावजी खातात, जे पॉसिबलच नाही आहे. म्हणजे तुम्ही बघताय हे असं पॉसिबल नाही रोज खाणं, आम्ही पण अधूनमधूनच आहेत. मग चंद्रयान मोहीम रोज नागपूर मधनं घडेल. म्हणजे इकडे इतकं तेल आहे की USA याच्यावर अटॅक करतो. बरं, तर आपण खाऊन बघूयात आणि सांगूयात कसं आहे नागपुरी सावजी. मी युजली चपाती सोबत खातो, पण मी भाकरी सोबत पहिल्यांदाच खातो. अच्छा, हो का? तिखट नाहीये, कारण आपण सांगितलं की मिडियम करा. मला तिखट नाही वाटत आहे, पण हे काही असा जबरदस्त मसाल्याचा ओव्हरडोस आहे. म्हणजे असा स्पायसेस, म्हणजे जगातले सगळे स्पायसेस जर एका प्लेटमध्ये आले तर काय होईल, काय होईल. असं तो तितका मसाला आहे, म्हणजे खातानाच ते जाणवत आहे. आणि युजली कसं असतं ना, सावजीमध्ये आयडियली सावजी असं पाहिजे की ते तुम्हाला जिभेवर तिखट लागतं, पण जेव्हा तुम्ही गिळता तेव्हा इकडे असं गरम किंवा असं आग नाही होत. दॅट्स लाईक आयडियली द सावजी. पण काही जागी काय करतात, खूप जास्त तिखट टाकतात. त्याचा एक्सपिरियन्स आला पाहिजे की डोळ्यातनं पाणी सुटतंय, नाकातनं पाणी येतं आणि खाऊन राहिले, पण ते युजली नाही राहत. इव्हन आता आम्ही नागपुरात असतो, आमच्यासाठी पण थ्रिलच असतो हा, की आपण प्लॅन बनवतो ना की उद्या ब्रेकफास्ट जाऊ किंवा काय सावजी जायचं का, मग लोक विचार करतात सावजी. नेक्स्ट डे माझी मीटिंग आहे, आपण विकेंडला जाऊ. म्हणजे हे थ्रिल आहे. त्यामुळे चवीच्या बाबतीत मी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की एक स्टंट करून बघायचा असेल तर तुम्ही करून बघू शकता. अदरवाईज नाही. आता जाणवत आहे, बोलायला लागलाय कसा छाती बोलायला लागला. आणि भाकरीसोबत एक चांगलं आहे की ते पुढं माइल्ड होतंय. माइल्ड होत आहे जरा. हा, चिकन कसं सांग मला तू. तर ते पण तसंच आहे. चिकन पण सिमिलर आहे, म्हणजे चिकन इज लाईक वेल कुक्ड, आणि आपण गावरानी चिकन म्हटलंय तर ते सॉफ्टर असतं जरा, आणि कम्पेअर्ड टू ब्रॉयलर जे जरा आर्टिफिशियल वाटतं ॲट टाइम्स, हे जरा सॉफ्ट आणि याची एक वेगळी चव असते. म्हणजे मीट यू कॅन लाईक फील इट रिली वेल. आणि शिजलंय कसं, व्यवस्थित शिजलंय. व्यवस्थित शिजलंय, म्हणजे ते एका ह्याच्यातच यू कॅन ब्रेक इट, ते तुटलं एकदम. नाईस. तरी कसं ना, चिकन तरी पटकन शिजतं, पण जे मटन असतं युजली सावजीमध्ये लोक मटन जास्त खातात, प्रेफर करतात कधी कधी, तर मटनचं शिजणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ते इथे मी जेवढंही खाल्लंय बरोबरच शिजलेलं असतं, चांगलं. वा. म्हणजे घ्यायचं होतं, आवाजही बदलायला लागलाय माझा. मला वाटतं तुझ्या डोळ्यातनं पाणी हात एकदम फ्रीज झाल्यावरती काही जाणवत नाही बघ सुरुवातीला, आणि मग नंतर असं थोडंसं माझं होतं डोळ्यातनं पाणी पण असं. आता तुम्ही डिफरन्शिएट करू शकता की नागपूरचा कोण आहे आणि बाहेर पुण्याचा कोण आहे. मला काहीच नाही वाटतं, आणि मला पाणी लागतं.
पण ना हॅट्स ऑफ टू नागपूरकर. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जो तर्री पोहे, रात्री हे असं जर खाऊ शकत असतील तुम्ही जगात काही पचवू शकता असं मला वाटतं. बरं, नागपूर अजून संपलेलं नाही ना, तर लगेच मला कमेंट कराल की अरे हे राहिलं ते राहिलं. आपण नागपूरचे बरेच भाग घेऊन येतोय, पण पहिल्या भागामध्ये आपण बऱ्याच आयकॉनिक गोष्टी ट्राय केल्या. आणि थँक्यू रौनक, तुमच्यासोबत आलास आणि आम्हाला इतके छान इंटरेस्टिंग स्पॉट्स दाखवलेस. आणि तुमच्या काही मनातले स्पॉट्स असतील तर मला प्लीज कमेंट करा. आणि रौनक, तुला काही सांगायचं प्लीज तुमच्या नागपूरकरांना सांग चॅनलला सबस्क्राईब करायला. नाही तर एक अजून गोष्ट, थँक्यू तुम्हा सर्वांना पण आणि तुला पण, कारण की मी युजली घरचंच खातो, घरीच असतो, पण या निमित्तानं मला बाहेर जाऊन सगळ्या स्पॉट्स कव्हर करता आल्या तुमच्यासोबत. येस. तर नागपूरचे जे पण पोट्टे लोक आहेत ते सुकीर्तच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. येस. आणि आम्ही ट्राय केलाय की जे युजली लोक जातात क्लिशे प्लेसेस ते नाही, पण थोडे नवीन अजून प्लेसेस ट्राय करायला. आणि ऑफकोर्स कारण एका भागामध्ये खूप जास्त गोष्टी करणं बरोबर. शक्यच नाही, बरोबर. पण बऱ्यापैकी आम्ही करायचा प्रयत्न केला. आपण अजून भाग घेऊन येणार आहोत, डोंट वरी. तर येस, पुढच्या भागात नवीन ठिकाणं, त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.